हां. काय योगिताबाई, सासू होण्याचा प्रवास कसा वाटतोय? मजेत चाललंय, छान चाललंय, ठीक-ठाक चाललंय. आणि सासूबाईंची तब्येत आहे का ग बरी तुझ्या? आहे, असते अधून-मधून तक्रारी असतात, पण करावं लागतं मॅनेज थोडंफार. हम्म, सूनबाई करतात मदत मला, पण हम्म, आपल्यालाच थोडं ॲडजस्ट करावं लागतं. बरोबर आहे. माझ्या सासूबाईंची पण तब्येत अधूनमधून असते त्यांची तक्रार. पण एकूण काय कर योगिता, की आपली पिढी जी आहे ना, इकडं सासू इकडं सून, म्हणजे इकडं आड तिकडे विहीर असं नाही मला म्हणायचं. हं, हं. पण एकूण आपली पिढी ही सोशिक असं म्हणावं लागेल. सगळ्यांचं सहन करायचं आणि आपलं स्वतःला मात्र दाबून ठेवायचं, असं होतं की नाही? पण हां, कधी-कधी असं वाटतं थोडं याच्यातून सगळ्यातून ब्रेक घ्यावा, थोडं आपलं आयुष्य जगावं, थोडं फिरायला जावं, थोडं आहा बाहेर जावं असं वाटतं. म्हणजे काम अगोदरही वाटायचं, पण आता जरा जास्त वाटायला लागलं. नाही योगिता, आतापर्यंत आपण दोघी खूप फिरलो. पण तुला जे ब्रेक घ्यावंसं वाटतंय ना, आता अजिबात नाही ब्रेक घ्यायचा. आता खरा आपला प्रवास सुरू झालाय. म्हणजे? म्हणजे की आपलं अस्तित्व सिद्ध करण्याच्या नादात आपलं अस्तित्व या संसारामध्ये मोडून पडू नये किंवा नाहीच होऊ नये, यासाठी आता आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आलं का लक्षात? तुला एका आजीबाईंची गोष्ट सांगते मी, कायम आयुष्यात लक्षात ठेवायची. एक आजीबाई असतात, आपण सुद्धा होऊ आजीबाई, पण हो, आपल्याला लवकर. आपल्याला ही गोष्ट उपयोगी पडणार आहे. तर त्या आजीबाईंना एक मुलगा आणि त्याची बायको आणि एक 7-8 वर्षाचा नातू असतो. आणि खूप छान चौकोनी असं त्यांचा संसार असतो. पुण्यात एक फ्लॅटमध्ये ते राहत असतात. फ्लॅटमधलं आयुष्य किती कंजेस्टेड असतं माहिती आहे. आणि मग त्या फ्लॅटमध्ये राहत असताना त्या फ्लॅटमध्ये एक बाल्कनी असते. आणि त्या बाल्कनीमध्ये आजीबाईंची छान आराम खुर्ची असते आणि आजीबाई त्या आराम खुर्चीत बसून मस्तपैकी बाहेरचं परिसर निहाळत असतात. आणि आजीबाईंनी ती बाल्कनी सगळी कॅप्चर केल्यामुळं थोडंसं कंजेस्टेड झालेलं असतं, पण सुनबाई कधी काही म्हणत नाही. आणि आजीबाईंना काम काही नसतं, पण फक्त आपलं त्या नातवाच्या वेळा सांभाळायच्या, शाळेतून आलं की त्याला जेवायला द्यायचं आणि कामवालीच्या वेळा जमवायच्या, असं असतं. आणि आजीबाईंना नॉनव्हेज फारसं आवडत नसतं आणि सुनबाई पण काळजी घेत असते. पण आजीबाईंना कुठंतरी एकदा इगो हर्ट होतो त्यांचा आणि मग त्यांना असं वाटतं, नाही, ह्या सुनेला माझी किंमत दाखवली पाहिजे. जसं तुला आत्ता वाटते की नाही, बाहेर कुठंतरी जावं, तर असं नाही करायचं. तर मग त्या ठरवतात की ना, आपण कुठंतरी बाहेर गेल्याशिवाय हिला माझी किंमत कळणार नाही. हं. आणि मग त्या सुनबाईंना बोलावून सांगतात, मुलाला बोलावून सांगतात की अरे, मी महिनाभर जरा तीर्थयात्रेला जाणार आहे. आणि सुनबाईंचा चेहरा पडतो की आता आजीबाई गेल्या तर कसं होणार ना, सगळीच कामं अंगावर येणार, जी काही थोडीफार त्या करत होत्या. शेवटी म्हातारं माणूस म्हणजे घराचं कुलूप असतं, नाही का ग? हं. तर मग म्हातारीला आतून उकळ्या फुटतात, आता कळेल हिला. आणि मग ती गयावया करते सून की नका ना आत्या जाऊ. पण ती म्हणते, नाही नाही, मला गेलं पाहिजे म्हणते, मी तरी किती दिवस घरात बसायचं. आणि आजीबाई निघून जातात 1 महिना. आणि 1 महिना गेल्यानंतर परत येताना त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतात की आता हिला कळालं असेल माझं नसणं काय असतं ते, कशी कामवालीच्या वेळा पाळत असेल, कसं पोराला डबा देत असेल, आता समजेल हिला. आणि मग घरी येतात. तर घरी आलं तर सगळे छान असतात, कोणी काही असं त्यांचं मिसिंग कंप्लेंट नसती कोणाचीच काहीच. आणि आजीबाई बघतात तर त्या बाल्कनीमधली त्यांची जी खुर्ची असते ना, ते म्हणजे त्यांचं अस्तित्व असतं. ती खुर्ची कुठेतरी फोल्ड करून ठेवलेली असते. तर आजीबाईंच्या लगेच कपाळावर आठीव उमटते की माझी खुर्ची कुठे गेली. हं. अस्तित्व आहे त्यांचं. तर ती म्हणते, सुनबाई अगं माझी खुर्ची कुठे आहे? तर ती म्हणती, काही नाही हो आत्या, वारं बिरं सगळं आडायचं, त्यामुळे मी खुर्ची तिकडं बाजूला ठेवून दिली आणि तुम्ही सुद्धा नकाच ती खुर्ची वापरत जाऊ, तुम्ही आपल्या आतल्या बेडमध्ये बसा. आता ती खुर्ची काढल्यामुळं बघा बरं घरात किती वारं छान खेळतंय. पहिलं पाऊल. आणि मग दुसऱ्यांदा त्या बघतात तर त्यांच्याशिवाय काहीच कोणाचं अडलेलं नव्हतं, सगळं छान चाललेलं होतं. जरा म्हातारी चरकते मनात की आता काय, म्हणजे आपलं काय आहे की नाही. आणि मग या म्हाताऱ्या लोकांच्या सगळ्यात गुप्त बातमीदार कोण असतो, तो ते नातवंड. मग त्या दुपारच्या वेळेत सगळी सून आणि मुलगा गेल्यानंतर त्या नातवाला जवळ बोलवतात आणि म्हणतात, काय रे, मी गेल्यावर आईची फार त्रेधा तिरपीट उडली असेल ना? तर तो म्हणतो, कशाचं काय आजी, अगं तू गेलीस तर आम्ही खूप मज्जा केली. म्हातारी चरकती, म्हणतो, अगं तू गेलीस ना तर मामा मावश्या सगळ्या आल्या घरी आणि आम्ही खूप मज्जा केली. आणि तू आम्हाला नॉनव्हेज खाऊन देत नाहीस ना, हं. आई मस्त रोज छान छान मासे करायची, मटण करायची, चिकन करायची, खूप मज्जा केली आजी. तू कशाला आलीस गाजी इतक्या लवकर? म्हातारीला घाबरायला होतं. आणि मग म्हणते, अरे तुला डबा रे कोण द्यायचं उघडून, शाळेतून आल्यावर घर दार रे कोण उघडायचं? त्यात काय सोपं आहे आजी, मला आता मी मोठा झालोय, माझ्याकडे चावी असते, माझा मी येतो, माझं मी छान आवरतो.
आणि म्हणतो कामवाले काकूंना कोण रे चावी द्यायचं. त्यात काय, अगं खालचे वॉचमन काका होते ना, त्यांच्याकडे मम्मी चावी ठेवून जायची आणि मग ती कामवाली काम करून जायची. तू उगाच आलीस ग आजी, आमची खूप मज्जा चालली होती. आणि म्हातारी चरकते की अरे च्या, मी करायला काय गेले आणि झालं काय. म्हणजे हे असं होण्याची शक्यता असते योगिता. आपलं अस्तित्व जबरदस्तीने सिद्ध करण्याच्या नादात आपलं अस्तित्व पुसून जाण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण ठाम राहायचं, या संसारात सक्षम राहायचं. आतापर्यंतचा प्रवास आपण जेवढ्या झोकात केलाय तेवढाच हा पुढच्या इनिंगचा प्रवास देखील झोकात होऊ द्यायचा आहे. हो की नाही? हो, तुझी ही गोष्ट मी नक्की लक्षात ठेवून शेवटपर्यंत लक्षात ठेवेन. येस, गुड गर्ल. हो गया, कमी मिनिटाची होऊ दे. आवडली का?